शिकागो येथील सर्वधर्म परिषदेसमोर दिलेली व्याख्यान. धर्माधर्मातील कलहांचे मूळ. 15 सप्टेंबर 1893. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. इतप्पर आपण एकमेकांची निंदा करणे थांबवूया असे आत्ताच बोलून गेलेल्या वक्त्यांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेच आहे. आणि आपण एकमेकांशी असे नेहमी झगडत असावे याबद्दल त्यांनी खूप खेद पण प्रदर्शित केला आहे. परंतु मला वाटते की मी जी गोष्ट तुम्हाला सांगण्याचे योजिले आहे ती या आपसातील कलहांच्या कारणावर खचित प्रकाश पाडेल. ती गोष्ट अशी: एका विहिरीत एक बेडूक राहत असे. तो तिथे पुष्कळ दिवसांपासून होता. त्या विहिरीतच तो जन्मला आणि तेथेच तो वाढतही होता. पण अजूनही तो एक लहानसा बेडूकच होता. अर्थातच त्या काळी आजकालचा एकही क्रमविकासवादी हजर नसल्याकारणाने त्या अंधाऱ्या कूपात चिरकाल वास केल्याने त्या बेडकाची दृष्टी गेली होती की नाही हे सांगणारा आपल्याला कुणीही मिळणार नाही. तथापि आपल्या गोष्टीच्या सोयीकरता आपल्याला असे गृहीत धरूनच चालावे लागेल की त्याची दृष्टी अगदी शाबूत होती. तो दररोज असल्या विलक्षण उत्साहाने त्या विहिरीतील जंतुजीवाणूंचा फन्ना उडवून तिथले पाणी स्वच्छ ठेवीत असे की ते बघून आमच्या आजच्या जंतुशास्त्रज्ञांनीही मान खाली घालावी. त्याचा हा क्रम अखंड चालू होता आणि लवकरच तो छान गुटगुटीत पण होऊन गेला. असो, होता होता काय झाले की एक समुद्राकाठी राहणारा बेडूक त्या विहिरीत येऊन पडला. कुठला रे तू राहणारा? कूपमंडूकाने पृच्छा केली. समुद्रात राहत असतो मी, तेथून आलोय, उत्तर आले. समुद्र असतो तरी केवढा हा समुद्र? माझ्या या विहिरी एवढा? असे म्हणून त्या कूपमंडूकाने विहिरीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत एक उडी घेतली. समुद्रवासी बेडूक त्यावर म्हणाला, मित्रा, या तुझ्या टीसभर विहिरीची तू समुद्राशी तुलना कशी बरं करू जातोस? हे ऐकताच त्या बेडकाने टुनदिशी आणखी एक उडी मारून विचारले, काय एवढा मोठा आहे तुझा समुद्र? समुद्राबरोबर विहिरीची तुलना डोके ठिकाणार आहे ना दादा तुझे? हं म्हणे समुद्र मोठा. कूपमंडूक उसळला. माझ्या या विहिरीपेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही मुळी. हा लेकाचा लबाड असला पाहिजे. द्या याला हाकलून. बंधूंनो, हा असला संकुचित भावच आपल्यातील कलहाचे कारण होय. मी हिंदू आहे. मी माझ्या लहानशा विहिरीत बसलो आहे आणि तिलाच सारे जग समजत आहे. ख्रिश्चन आपल्या लहानशा विहिरीत बसला आहे आणि तिलाच सारे जग मानत आहे. मुसलमानही तद्वतच स्वतःच्या छोट्याशा विहिरीत बसला असून तिलाच सारे जग समजत आहे. आमच्या या लहान लहान जगांचे परकोट भग्न करण्यासाठी तुम्ही अमेरिका निवासियांनी मोठा प्रयत्न केला आहे. तुमच्या या महान उपक्रमाबद्दल मी तुम्हा सर्वांस हार्दिक धन्यवाद देतो. माझी खात्री आहे की आज ना उद्या तुमचा हा उद्देश सफल होण्यास भगवान खचित सहाय्य करतील.